छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला धक्का बसतो, कारण कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। सरकारी वकील आणि फिर्यादीचे वकील यांची विनंती आता मान्य करण्यात आली, त्यामुळे कोणत्याही क्षणी आता प्रशांत कोरटकरला अटक होऊ शकते। या घडीची मोठी अपडेट आहे, कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन फेटाळला। विजय केसरकर ताजे अपडेट्स देतील। विजय। अश्विन अगदी बरोबर आहे। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जो जामीन अर्ज आहे तो कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावलेला आहे। कारण त्याला माहिती आहे की अंतरिम जामीन मिळाल्यानंतर जवळपास 2 ते 3 वेळा या संदर्भातला युक्तिवाद झाला आणि जो काल युक्तिवाद जो झाला होता, सरकारी वकील असतील त्याचबरोबर जे फिर्यादी आहेत इंद्रजित सावंत यांच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला आणि त्याच्यानंतर आज कोर्टानं ऑर्डर काढलेली आहे की जो प्रशांत कोरटकरला जो अंतरिम जामीन मिळाला होता त्याच्यानंतर आता जामीन अर्ज आहे त्यांचा तो पूर्णपणे फेटाळून लावलेला। त्यामुळं कुठल्याही क्षणी आता प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलीस हे अटक करू शकतात। कारण काल ज्यावेळी युक्तिवाद झाला होता त्यावेळी असं मानण्यात आले की जो मोबाईल दिला आहे प्रशांत कोरटकरने तो पूर्णपणे इरेज करून दिलेला आहे। त्याचबरोबर ज्या इतर गोष्टी याचाच अर्थ की पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। सुरुवातीला सांगितले की माझा मोबाईल हॅक झाला, हा माझा आवाजच नाही, मात्र त्याच्यानंतर तो पूर्णपणे बेपत्ता झाला। अशा सगळ्या एकूणच जर बघितलं तर तपासाला सहकार्य करतो अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे तो त्याच्याकडून करण्यात आला होता। मात्र या सगळ्या गोष्टी आहेत त्या कोर्टाने समोर आणल्यानंतर काल जो सरकारी वकील यांनी युक्तिवाद केला होता की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, अशा पद्धतीचा एक युक्तिवाद आहे तो केला आणि पोलिसांनी जे सांगितलं की या प्रशांत कोरटकरने केवळ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला नाही तर प्रशासनाला देखील या ठिकाणी प्रशासनाचा देखील अपमान केलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे। त्यामुळं जो वकील, जो आरोपीचे वकील या ठिकाणी युक्तिवाद करत होते की जो दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे तो ज्यांनी व्हिडिओ किंवा जो ऑडिओ अपलोड केलेला आहे त्यांचा उद्देश होता, हा जो बचाव केला होता प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी तो आता पूर्णपणे या ठिकाणी कोर्टाने अमान्य केला आणि प्रशांत कोरटकरला एक मोठा धक्का आहे तो बसला आहे। कोणत्याही क्षणी प्रशांत कोरटकरला आता अटक होऊ शकते। विजय, धन्यवाद। बातमीचे अपडेट्स घेतच राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।